नमस्कार, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे व 358 तालुके आहेत. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर आपणास प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाण व जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या ही कायमस्वरूपी लक्षात राहण्यास मदत होईल. चला तर पाहूयात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचे ठिकाण व त्या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या. प्रथमतः मुंबई शहर. मुंबई शहर या जिल्ह्याला एकही तालुका नाही. मुंबई शहर हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. यानंतर नागपूर. नागपूर या जिल्ह्याला एकूण 14 तालुके आहेत. तर पालघर या जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. पालघर तालुक्याच्या दक्षिणेकडे ठाणे हा जिल्हा असून ठाणे या जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत. यानंतर पश्चिमेला मुंबई उपनगर असून मुंबई उपनगर या जिल्ह्यात 3 तालुके आहेत. तर मुंबईच्या दक्षिणेकडील रायगड हा जिल्हा असून या जिल्ह्यात 15 तालुके आहेत. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील रत्नागिरी या जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत. तर रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग हा जिल्हा असून या जिल्ह्याला एकूण 8 तालुके आहेत. यानंतर सर्वात वरच्या उत्तरेकडील बाजूस नंदुरबार जिल्हा असून या जिल्ह्यात एकूण 6 तालुके आहेत. तर नंदुरबारच्या दक्षिणेकडील धुळे या जिल्ह्यात तालुक्यांची एकूण संख्या 4 आहे. यानंतर नाशिक हा जिल्हा असून या जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. तर नाशिकच्या दक्षिणेकडील अहिल्यानगर या जिल्ह्यात एकूण तालुके 14 आहेत. यानंतर पुणे हा जिल्हा असून पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके 14 आहेत. तर पुण्याच्या दक्षिणेकडील बाजूस सातारा हा जिल्हा असून सातारा जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेकडील कोल्हापूर या जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत. तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जळगाव या जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. जळगाव तालुक्याच्या दक्षिणेकडील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे बीड हा जिल्हा असून या जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. बीड जिल्ह्याच्या दक्षिणेकडेच म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजूस सांगली हा जिल्हा असून सांगली जिल्ह्याला एकूण 10 तालुके आहेत. तर सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील सोलापूर हा जिल्हा असून सोलापूर जिल्ह्याला एकूण 11 तालुके आहेत. तर सोलापूरच्याच पूर्वेकडील बाजूस धाराशिव हा जिल्हा असून या जिल्ह्यात 8 तालुके आहेत. तर उत्तरेस बुलढाणा हा जिल्हा असून बुलढाणा जिल्ह्यास एकूण 13 तालुके आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडील जालना हा जिल्हा असून जालना जिल्ह्याला 8 तालुके आहेत. जालना जिल्ह्याच्या दक्षिणेकडील परभणी हा जिल्हा असून परभणी जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत. परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेकडे लातूर हा जिल्हा असून लातूर जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेस अकोला हा जिल्हा असून अकोला या जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वाशिम हा जिल्हा असून या जिल्ह्यात 6 तालुके आहेत. वाशिमच्या
दक्षिणेकडील हिंगोली या जिल्ह्यात एकूण 5 तालुके आहेत. तर हिंगोली जिल्ह्याच्या दक्षिणेकडील नांदेड या जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत. उत्तरेस अमरावती हा जिल्हा असून या जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. तर अमरावतीच्या दक्षिणेकडील यवतमाळ या जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत. नागपूरच्या पश्चिमेकडील वर्धा हा जिल्हा असून वर्धा या जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. नागपूरच्याच दक्षिणेकडील चंद्रपूर या जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. तर नागपूरच्या पूर्वेकडील भंडारा या जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत. महाराष्ट्राच्या पूर्वेस गडचिरोली हा जिल्हा असून या जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेस गोंदिया हा जिल्हा असून या जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. असेच माहितीयुक्त व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑन करा. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.